हॅलो हॅलो. तर आता सुरुवात होते खऱ्या अर्थाने शेवटचा आता या सत्रातील 10वा सामना. आता मात्र डॉट बॉल, पहिल्याच बॉल आदित्यचा डॉट होतोय. बॅटर चेतन व आकाश नांदीकर खेळतात दोन्ही बॅट्समन मैदानावरती. स्वीपचा फटका, सिंगल येईल. तर जे मेन स्टेज आहे त्या मेन स्टेजच्या बाजूला जी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये फक्त लेडीज, फॅमिली व किड्स यांची व्यवस्था आहे. लेडीज, जेंट्स अँड फॅमिली. तर माझ्या उजव्या बाजूला म्हणजे कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला फक्त आणि फक्त जेंट्स बसतील. जेंट्सची व्यवस्था कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला केली गेली आहे. आता मात्र पुढचा बॉल घेऊन सज्ज होतोय तो आदित्य. यावेळेस कॅच आउट संधी आहे आणि अपील केलं गेलंय आणि विकेट विकेट आणि विकेट येईल. घ्या केस. विकेट किपर हंसराज पाटीलच्या माध्यमातून झेल घेतला गेलाय. पाटील हंसराज ते मात्र विकेट याच्या खात्यामध्ये जाईल. एक चांगला झेल. आता मात्र न्यू बॅटर रोहित अरवाडे. रोहित आणि चेतन. पुन्हा रोहित अरवाडे. आदित्य टू रोहित. पहिला बॉल ते मात्र हलक्यात खेळून काढतोय सिंगल साठी. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली गेली आहे. पुढचा बॉल आदित्यचा. यावेळेस बॅकफूट पंच करायचा प्रयत्न होता परंतु बॅटरने बॉल संपर्क होत नाही. डॉट बॉल येईल. डॉट बॉलने मात्र धाव फलक पुढे सरकतंय. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण धावसंख्या होती ती 2. नवीन बॉलर ज्या बॉलरने आजच्या या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेतली तो बॉलर येतोय पवन. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक ज्याने पूर्ण केली तो बॉलर पवन पाटील. त्याने या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक 3 बॉलमध्ये 3 विकेट्स नोंदवल्यात. त्याच्या खात्यामध्ये 3 बॉल मागच्या मॅच मध्ये गेल्या. तो बॉलर पवन. आता पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. तर आता सुरुवात होते पुन्हा एकदा दुसरी ओव्हर. दुसऱ्या ओव्हरमधील पहिला बॉल पवनचा. रिव्हर्सचा फटका प्रयत्न केला होता परंतु चेतनाने बॉलचा बॉल संपर्क होता. डॉट बॉल येईल. पुढचा बॉल पुन्हा सज्ज होईल तो पवन. यावेळेस मात्र सिंगल धावेसाठी बॉल जाईल. सिंगलने मात्र धावफलक 1 ने वाढतंय.
तर पुढचा बॉल पुन्हा सज्ज होतोय तो पवन. यावेळेस मात्र वाईटचा इशारा पंचांना. आता अंपायरचा मात्र हात उभे करावे लागतील. या एक धावीने धावसंख्या 1 ने वाढते 7. आता मात्र पुन्हा लेग स्टंपच्या बाहेरचा पुन्हा वाईटचा इशारा. धावसंख्या होते 8. नो बॉल. चालू बॉल मध्ये मात्र आता 2 धावा. फ्री हिट बॉल. बॉल टाकत असताना जर कोणी फिल्डर मध्ये बोलला तर तो मात्र पंच नो बॉल घोषित करतील. धावसंख्या होती ती 10. या बॉल फक्त रनआउट केले जाईल. सिंगल साठी इथे मात्र प्रयत्न केला गेलाय आणि या सिंगलने मात्र धावफलक 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 11. 11 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या होते 11. तर या ही जी आपण देखणी स्पर्धा या मैदानावरती पाहतोय युवा शक्ती जैन फाउंडेशन प्रेझेंट JPL सीझन 3 स्पॉन्सर्ड बाय श्री अरिहंत उद्योग अँड एज्युकेशनल ग्रुप यांच्या माध्यमातून आपण ही एक देखणी स्पर्धा या क्रीडानगरीमध्ये पाहतोय. गेली 3 दिवस ही स्पर्धा सुरू आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम सामना खेळवला जाईल. आता मात्र चांगला बॉल आहे, ग्लान्स केलाय, परंतु डॉट बॉल येईल. पायावरती बॉल आदळला, डॉट बॉल घोषित केला गेलाय. या स्पर्धेसाठी आपल्याला भरपूर को स्पॉन्सर देखील लाभले आहेत. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. डॉट बॉल. तर या स्पर्धेमध्ये जे आपण खेळाडूंच्या अंगावरती रंगीबेरंगी जर्सीज पाहतोय ते श्री थोटे डेअरी यांच्या माध्यमातून आपण स्पॉन्सर केली गेली आहेत. टी शर्ट स्पॉन्सर थोटे डेअरी. डॉट बॉल. तर थोटे डेअरी यांच्या माध्यमातून मात्र खेळाडूंच्या अंगावरती आपण जे टी शर्ट पाहतोय ते सर्व टीम्सचा टी शर्ट देखील त्या थोटे डेअरी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेत. तर को स्पॉन्सर स्वस्तिक इंजिनियर्स. ट्रॉफी स्पॉन्सर इन मेमरी ऑफ शॉट चांगला आहे परंतु बॉल जाईल 2D मध्ये. 2 धावा डिक्लेअर मध्ये जाईल. तर ट्रॉफी स्पॉन्सर इन मेमरी ऑफ पार्श्व प्रशांत पाटील मजलेकर. ट्रॉफी सौजन्य माध्यमातून यावेळेस मात्र पुन्हा बॉल स्वीप करायचा प्रयत्न परंतु पुन्हा डॉट. तर ही स्पर्धा आपण 4 दिवस ज्या क्रीडानगरीमध्ये पाहतोय ती लेट श्री नेमगोंडा आर पाटील मजलेकर क्रीडानगरीमध्ये ही स्पर्धा दिमागदार सुरू आहे. हॅलो. तर आता मात्र 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. 3 षटकांचा खेळ पूर्ण धावसंख्या होती ती 13. तर नवीन बॉलर आता मात्र सज्ज होतोय तो सुयोग. सुयोग टू रोहित. यावेळेस मात्र चांगल्या हलक्यात खेळून गेला सिंगल साठी. या स्पर्धेच्या जे स्पॉन्सर आपल्याला लाभले त्यामध्ये भारत इलेक्ट्रिकल्स, SIT, प्रदीप अँड कंपनी, निर्मिती, हार्दिक, सॉफ्टेक्स, चंदुकाका सराफ सिंस 1837, सीजर एंटरप्राइजेस, नाम ही काफ़ी है, डिजायर एलिवेटर्स, मातृसेवा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, अन्नाज नवतरंग शॉपी, इंडिया इलेक्ट्रिकल्स.
चांगला प्रयत्न, परंतु इंडिया इलेक्ट्रिकल्स युनिटी कॉन्ट्रॅक्टर्स एंटाईस द गेम अल्टिमेट गेम झोन, वाडकर डेव्हलपर्स संकल्प कोळसे, सावकार ब्रिक्स, कॅफे दुर्गा व दी सांगली ट्रेडर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी हे आपल्या को स्पॉन्सर या स्पर्धेच्या निमित्ताने लाभलेत. तसेच हॉटेल दालचिनी, जे आपण मनावरती बोर्ड्स पाहतोय, कृष्णा ट्रेडर्स, रुमा पेन, हे सर्व देखील आपल्या स्पर्धेसाठी त्यांचं खास अनमोल असं योगदान आहे या स्पर्धेच्या पूर्ण करण्यामध्ये. त्यांचं देखील मी सहर्ष आणि या सहर्षा आभार मानतोय, हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस देखील डॉट बॉल. तसेच श्री शरद इन्स्टिट्यूट निर्मिती, वितराग बिल्डर्स हे देखील आपल्या स्पॉन्सर्स लाभलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र पुढचा बॉल, आता मात्र पुन्हा पुन्हा हलक्यात डिवचून काढतोय आणि मात्र डायरेक्ट हिट विकेट संधी होती, परंतु इथे मात्र अपील फेटाळले गेले आणि सिंगल धाव घेतली जाईल. तर आपल्याला सर्वात महत्वाचं जी गोष्ट आहे त्यासाठी मात्र देखील स्पॉन्सर असणार आहेत. फूड स्पॉन्सर्स देखील या स्पर्धेच्या माध्यमातून असणार आहेत. ओव्हर चेंज होते, षटक संपतंय. तर मैदानाच्या चारी बाजूला जे आपण डिजिटल फ्लेक्स बोर्ड्स पाहतोय ते सर्व देखील आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून खूप महत्वाची आणि योगदान कामगिरी पार पाडतायत. तर आता मात्र या स्पर्धेचा डे 3 दिवस क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस, चौथा दिवस, डे 4. उद्या या स्पर्धेची सांगता होईल. बॉलर नितीन, तर मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय, सिंगल धाव या बॉलवरती मात्र येईल. रोहित मात्र या सिंगल घेऊन नॉन स्ट्राईक वरती जातोय. आता मात्र चेतन स्ट्राईक वरती येईल. या बॉलवरती देखील हलक्या हाताने सिंगल साठी खेळून काढलाय बॉल. चेतनच्या माध्यमातून सिंगल घेतली आणि चेतन मात्र नॉन स्ट्राईक वरती जातोय. रोहित अरवाडे मात्र आता पुन्हा स्ट्राईक वरती येईल, नितीनचा सामना करेल. यावेळेस देखील हलक्या हाताने बॉल खेळून काढलाय. पुन्हा 1 डी 1 धाव डिक्लेअर मध्ये पाठवला जातोय बॉल. आता मात्र धाव फलक 1-1 आणि 1 ने वाढेल. धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 21. आता मात्र पुढचा बॉल सज्ज होईल तो चेतन. नितीनचा बॉल असेल पुढचा. पुन्हा सिंगल. प्रत्येक बॉलवरती मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव संख्या होते ती 22. 4.4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या ती 22. पुढचा बॉल नितीनचा सामना करेल तो रोहित. यावेळेस देखील फटका चांगला ड्राईव्ह केला गेलाय आणि इथे मात्र सिंगल धाव येईल. पुन्हा एकेरी धाव. तर मात्र पुढचा बॉल पुन्हा नितीनचा बॉल चेतन साठी. काय शॉट आहे, वाढ शॉट. रिव्हर्सचा फटका, रिव्हर्सच्या फटक्याने मात्र सिंगल धाव घेतली गेली आणि या बॉलवरती मात्र एकेरी धावाचा मोहर उमटवली गेली आहे. धावसंख्या होते ती 24. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. धावसंख्या ती 24. तर आता मात्र इथे 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 5 ओव्हरचा खेळ इथे मात्र पूर्ण होता. धावसंख्या होती ती 24. 1 गडी बाद 24. आता मात्र पुन्हा चेतन येतो बॉलिंग मार्गवरती. चेतनचा सामना करेल.
चेतन चिकतेरिया. यावेळेस मात्र सिंगल आणि सिंगल आणि सिंगलचा प्रयत्न केला गेलाय. चेतन ऑन मार्क. इथे मात्र फायदा केला जातोय. मात्र पुढचा बॉल पुन्हा चेतनचा. सामना करतो रोहित. यावेळेस चांगला बॉल आहे. ते सिंगल साठी लेट कट केला जातोय आणि सिंगल धाव येईल या बॉलवरती. सिंगल सिंगल आणि सिंगल. पुढचा बॉल चेतन साठी. चेतनचा. चेतन तू चेतन. यावेळेस स्वीपचा फटका. काय देखना फटका आहे. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक चेतन चिकतेरेच्या बॅट मधून. चेतन थोडासा इंजुरी आहे चेतनला. कालच्या मॅच मध्ये आपण त्याला पाहिलं. इंजुरी बरोबर घेऊन देखील तो खेळतोय आपल्या संघासाठी. यावेळेस देखील लेट कट. पुन्हा सिंगल. प्रत्येक बॉलवरती सिंगल. रोहित आरवाडे चेतन चिकतेरिया. प्रत्येक बॉलवरती सिंगल खेळली जाते. आता मात्र पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला फटका. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु डायरेक्ट हिट. टीव्ही अंपायरचा निर्णय मागितला. टीव्ही अंपायरकडे आता कॉल सोपवला गेलाय. टीव्ही अंपायरकडे मात्र आता निर्णय दिला जाईल. पाहूया टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय ते. डायरेक्ट हिट लागला बॉल. तर या स्पर्धेची उद्या क्लोजिंग सेरेमनी. शेवटचे क्षण या स्पर्धेचे उद्या आपण पाहणार आहोत. ठीक सायंकाळी 7 वाजता किड्स फायनल मॅच होईल. ठीक 8 वाजता लेडीज फायनल मॅच. व ठीक 9 वाजता मेन्सची इथे मात्र फायनल मॅच होणार आहे. 7, 8 व 9 या तिन्ही वेळेमध्ये किड्स फायनल, लेडीज फायनल व मेन्स फायनल हे 3 सामने उद्या अंतिम सामने या स्पर्धेचे खेळले जातील. यावेळेस देखील सिंगल साठी लेट कटचा प्रयत्न. सिंगल धाव घेतली गेली आहे. धावसंख्या होती ती 30 धावा धावसंख्या होते. आता मात्र एक ठळकपणे नमूद करू इच्छितो की रोहित आरवाडे याने 13 बॉल मध्ये 14 रन केलेत व चेतन चिकतेरिया 21 बॉल 14 रन. रोहित मात्र चांगले खेळ करतोय. प्रत्येक बॉलवरती सिंगल धाव आहे रोहितच्या. आता मात्र पुढचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये पाहूया किती धावा जमवतात, किती धावा कमावतायत. आता मात्र आदित्य आता मात्र सज्ज होतोय बॉलिंग मार्गवरती. आदित्य आवटी. आता मात्र बॅकफूट पंच. सिंगल सिंगल आणि मात्र डबल धाव आणि ओव्हरथ्रो. 3 धावा या बॉलवरती लीक केल्या गेल्या पवनच्या माध्यमातून. जर्सी नंबर 77. 3 धावा या बॉलवरती दिल्या गेल्या. 3 धावांचा मात्र फटका बसतोय. धावसंख्या होते ती 33 धावा धावफलकावरती लागतायत. आता स्ट्राईक वरती येतो चेतन. नॉन स्ट्राईक वरती रोहित.
हॅलो. एक स्पेशल अनाउन्समेंट आहे. स्पेशल अनाउन्समेंट. उद्या या स्पर्धेचा फायनल डे, अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये एक सिनियर कमिटी मेंबर्सची एक एक्झिबिशन मॅच इथे होणार आहे. जे सिनियर आमचे खेळाडू आहेत त्यांची एक्झिबिशन मॅचमध्ये इथे खेळली जाणार आहे. सिनियर खेळाडूंची उद्या एक एक्झिबिशन मॅच खेळवली जाईल. याची सर्व प्रेक्षकांनी व खेळाडू मित्रांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर मात्र आता आदित्य फुटचा पाहून सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे, खेळून काढलाय. तिथे मात्र एक धाव मिळेल. सॉरी, अनाउन्समेंट होती. ठीक. तर पुढचा बॉल. यावेळेस मात्र सिंगल घेतली जाते रोहितच्या माध्यमातून. यावेळेस डॉट बॉल. चेतन मात्र आता बाजून तंबूत परततोय. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. आदित्यच्या माध्यमातून एक चांगला बॉल हाताळला जातोय. ओव्हर संपते. 7 षटकांचा खेळ पूर्ण होतो. धावसंख्या ती फक्त 35. शेवटची ओव्हर या इनिंग मधील. तर मात्र गौतम येतोय नवीन बॅटिंग मार्गावरती. गौतम. नवीन बॉलर सुयोग. सुयोग टू रोहित. वाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. वाईटने मात्र सिंगल धाव वाढेल. एकेरी धाव मध्ये वाढ होईल. धावसंख्या होते. आता मात्र 2 धावांसाठी काय फटका आहे. वॉल स्ट्रोक. रोहित आरवाडेच्या बॅट मधून ही टुडी निघते. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. 2 धावा इथे मात्र या बॉलवरती मोहर उमटवली गेली आहे. यावेळेस देखील बॅकफूट पंच. ते चांगली फिल्डिंग पाहायला मिळते रोशिसच्या माध्यमातून. परंतु सिंगल धाव घेतली जाईल. या सिंगलने एक धावफलक पुढे जाईल. धावसंख्या होते 39. 39 रन्स ऑन द बोर्ड. तर मात्र शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 4 बॉल. व्हॉट अ कॅच. जर्सी नंबर 22 राफा. बॉल चिटकला गेला हातामध्ये. राहुल बिरनाच्या मध्ये आपण रिप्ले पाहू शकता स्क्रीनवरती. राहुल यांच्या हातामध्ये बॉल चिटकला. एक चांगला झेल. जर्सी नंबर 22 राफा. तर नवीन बॅटर हर्षवर्धन. जर्सी नंबर 18. विकेट नंबर 4. सर डीजे थँक्यू. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टांचा वेत. त्रिफळाबाद. क्लीन बोल्ड.
काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे ठीक आहे, टेक्निकल मेंबर्स, टेक्निकल इश्यू आहे. आज कमिटीचे मेंबर्स तिथे उपस्थित आहेत. ठीक आहे ठीक आहे, कमिटी मेंबर्स आहेत सर्वजण, त्यांना घेरू नका अंपायर्सना. कमिटी मेंबर्स आहेत, अंपायर्सना सर्वजण घेरू नका. कमिटीचा निर्णय आहे, अंपायर्स आहेत तिथे, कमिटी मेंबर्स आहेत. हर्षवर्धन, अंपायर हातामध्ये जी गन आपण पाहतोय त्या गनचा असा उपयोग आहे, बॉलरने जर बॉल टाकला, जर तो 82 किलोमीटर पर आवरच्या जर वर बॉल गेला तर तो मात्र अंपायर नो बॉल घोषित करतील. 82 किलोमीटर पर आवरच्या खाली डेड बॉल, त्या मात्र गनवरती स्पीड दाखवली गेली नाही, त्यामुळे डेड बॉल घोषित केला गेला पंचाने. थोडा टेक्निकल इश्यू आहे.
अंपायर आताचा डेड बॉल अंपायर डेड डेड बॉल ना अंपायर आताचा डेड बॉल अंपायर बॉल 3 डेड बॉल आता डेड बॉल ना 3 बॉल शिल्लक आहेत अजून 3 बॉल शिल्लक आहेत आता मात्र एक जोरदार वेगवान चेंडू या बॉलवरती मात्र सिंगल घ्यायचा प्रयत्न केला जातो परंतु डॉट बॉल येतोय आता मात्र पुढचा बॉल यावेळेस मात्र सिंगल केली जाते हर्षवर्धनच्या बॅटमधून पहिली सिंगल या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये पहिली सिंगल इथे मात्र हर्षवर्धनच्या बॅटमधून निघली जाते आता मात्र रोहित बॅटिंग सज्ज होतोय सिंगल धाव इथे मात्र येते आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि धावा मात्र इथे एकच धाव मिळेल धाव मात्र एक मे धावसंख्या होती ती 41 41 धाव बघला तर 41 42 टू विन 42 टू विन 42 टू विन आलो तर आता मला सुरुवात होते उर्वरित 41 धावांचा पाठलागासाठी 42 धावांचा पाठलाग सुरुवात होते पहिली ओव्हर सज्ज होते तो आकाश नान्नीकर पहिली ओव्हर मात्र आता आकाश नान्नीकर दिली जाते पवन आणि रोहिश
आता मात्र आकाशचा पहिला बॉल हाताला गेला, डॉट बॉल पहिल्याच बॉल होती मात्र 0 रन. दुसरा बॉल एक वेगवान फटका, तिथे मात्र नितीनच्या हातामधून सिंगल घेतली जाते आहे. या सिंगलने मात्र 1 रन दिली जाईल. तर आता मात्र उर्वरित 42 धावांचा पाठलागाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या बॉलवरती सिंगल घेतली गेली, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवरती पुन्हा सिंगल. या सिंगलने मात्र आता तर आता मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते ती 4. बंद केली लास्ट शेवटची माझी. आता मात्र दुसरी ओव्हर रोहित साठी सज्ज होतोय तो अक्षय पाटील. अक्षय पाटील तो रोहिश मिर्जे. पुढचा बॉल रोहित साठी. यावेळेस मात्र आडव्या बॅटने शॉट खेळलाय सिंगल साठी. रोहितच्या बॅटमधून सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून मात्र नॉन स्ट्रायकरला जाईल रोहित. आता मात्र चांगला फटका आहे सिंगल साठी. या सिंगलने मात्र 1 रनने वाढ होईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या होते ती 6. तर मात्र पुढचा बॉल घेऊन सज्ज होतोय तो अक्षय. या बॉल देखील चांगला फटका आहे, चांगला स्ट्रोक. बाउन्सर साठी तयार आहे रोहिश. बाउन्सर साठी मात्र नक्कीच आता मात्र अक्षयवरती थोडासा अभ्यास केला जातोय, स्टडी केली जाते. सगळे बॉल शॉर्टम लेंथ मध्ये टाकले जातात अक्षयच्या माध्यमातून. त्या बॉलवरती मात्र सिंगल घेतली जाते प्रत्येक बॉलवरती. तर आता मात्र या बॉलवरती देखील सिंगल येते आणि अक्षयच्या 5 बॉलमध्ये 4 सिंगल्स घेतले गेलेत. आता मात्र शेवटचा बॉल. यावेळेस एक चांगला स्ट्रोक करायचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल सिंगल धाव येते. या सिंगलने धावसंख्या होती ती 9. 2 षटकांचा खेळ पूर्ण होते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे ती 9. 2 ओव्हर 9.
तर आता या स्पर्धेमध्ये पहिली ओव्हर घेऊन येतोय तो रिषभ. वॉट बॉल, काय बॉल आहे रिषभचा. स्लोअर मध्ये चेंडू व्हेरिएशन केले जाते. आता मात्र वेट करून बॅकफुटला पंच केला गेलाय. सिंगल येईल. सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती. आता मात्र या बॉलवरती सिंगल येते. या बॉलवरती आता मात्र या सिंगल धावसंख्या होऊन जाऊन पोहोचते ती 11. या बॉलवरती देखील चांगला प्रयत्न केला जातो आणि तिथे मात्र दुहेरी धाव 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. रोहितच्या माध्यमातून ही दुसरी धाव घेतली जाते. धावसंख्या होते 13. ऋषभ बॉलिंग मारण्यामध्ये सज्ज आहे. यावेळेस मात्र बॅकफुट पंच. बॉल जाईल सिंगल साठी. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14. आता मात्र 31 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 धावांची गरज. शेवटचा बॉल ऋषभच्या षटकामधील. पवन साठी. यावेळेस मध्ये स्लोवर मध्ये चेंडू. बॉल हवे मध्ये आणि चेतन 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 चिकतेरियाच्या माध्यमातून एक चांगला झेल घेतला गेलाय आणि ऋषभच्या खात्यामध्ये या स्पर्धेमधील पहिली विकेट जातीये. ओव्हर संपते. हॅलो हॅलो. यानंतरचा सामना धामणी वॉरियर्स वर्सेस गावबाग फायटर्स. धामणी विरुद्ध गावबाग यानंतरचा सामना. धामणी वॉरियर्स वर्सेस गावबाग फायटर्स. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की त्यांनी टॉस साठी स्टेजवर यायचं आहे. हा दिसते. आता मात्र आदित्य आवटी आता मात्र नॉन स्ट्राईक वर सज्ज होतोय. आदित्य आवटी व रोहिश मिर्जे. यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला आहे. सिंगल साठी बॉल जाईल. या सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचेल ती 15. आता मात्र 29 बॉल आणि 27 धावा. आता मात्र फुटचा बॉल घेऊन सज्ज होतोय तो. आता मात्र डावखुरा एक लेफ्ट हँड बॉलर नितीन अंकलगे सज्ज होतोय बॉलिंग साठी. यावेळेस वॉट अँड डिलिव्हरी. काय बॉल आहे. टप्पा पडून मात्र इथे चेंडू उचलून आणि विकेट. बॉल डॉट अजून झाला नव्हता. व आदित्य आता मात्र सॉफ्ट डिसमिसल. क्रिकेटच्या नियमाबाह्य विकेट दिली जाते. आदित्यची ती मात्र चूक होतीये. बॉल अजूनही डॉट व्हायचा होता तोपर्यंत आदित्यने स्क्रीज सोडली.
चेतन न्यू बॅटर चेतन सज्ज होतोय. यावेळेस देखील लेट कट केला गेला. सिंगल साठी बॉल येईल. पहिला बॉल सिंगल स्वरूपाचा. आता मात्र रोहिश व चेतन या दोघांच्या माध्यमातून मात्र आता ही लढाई पाहतोय आपण आणि लढाई लढली जाईल. आता मात्र फटका चांगला आहे परंतु बॉल जाईल. अंपायर सिंगल ना आताची सिंगल वनडी. एक धावसाठी बॉल जाईल. धावसंख्या होते तर सिंगल मध्ये धावसंख्या होती 17. यावेळेस मात्र लेट कटचा प्रयत्न अपील केला जाते परंतु पंचांनी मात्र अपील फेटाळलं गेलंय. अपील फेटाळलं गेले. कोणताही दबाव नाही या पंचांवरती. थोडीशी ह्यूज अपील लार्ज अपील केली गेली. तर पुढचा बॉल पुन्हा सज्ज होतोय तो नितीन जर्सी नंबर 23. पुढचा बॉल नितीनचा. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल आणि तिथे मात्र गौतमच्या हातामध्ये सोपा सरळ सुरेख झेल घेतला जातोय. धामणी वॉरियर्स आणि गावबाग फायटर्स यांच्यामधील पुढचा सामना. दोन्ही कॅप्टननी टॉस साठी स्टेजवर यायचं आहे. अविनाश उपाध्ये, संयम पाटील टॉस साठी स्टेजवर या. तो आहे का रे. धामणी वॉरियर्सने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय.
हॅलो. तर आता मात्र पुन्हा एकदा थोड्याशा व्यत्येनंतर मात्र सामना सुरू होतोय. तर आता नवीन बॅटर मात्र सज्ज आहेत रोहिश व सुयोग. तर नवीन बॉलर आता मात्र 4 ओव्हरचा खेळ शिल्लक राहिलाय. 4 ओव्हरमध्ये 25 धावा करायच्या आहेत. रोहित येतोय बॉलिंग मावती. रोहित आरवाडे. 24 बॉल 25 ची मॅच. तर मात्र व्हॉट अन एफर्ट, काय फिल्डिंग आहे. नितीनच्या माध्यमातून चांगला स्टॉप केला जातोय बॉल. यावेळेस देखील एक लाऊड अपील केले जाते स्वतः संघाचे संघमालक वरुण पाटील यांच्या माध्यमातून उर्फ सनी. जर्सी नंबर 17 आहे संभवता. 77 11 आहे का. आता मात्र डॉट बॉल. सुयोग आता मात्र बॅक ऑन स्ट्राईक येतोय. रोहित चा सामना करतो सुयोग. आता रोहित टू सुयोग. तर मात्र नेक्स्ट बॉल. यावेळेस चांगला फटका परंतु मैदानाच्या बाहेर. सुयोग मैदानाच्या बाहेर बॉल मारून आउट होतोय. हिट विकेट. बाहेर बॉल श्रीरामच्या मारून मात्र 2D मध्ये विकेट जाते सुयोगची. व विकेटने मात्र धावसंख्या होते ती फक्त आणि फक्त 18. 18 वरती 4 गडी बाद. 18 फॉर 4 लॉसेस आफ्टर 4.4 ओव्हर्स. आता मात्र अजूनही 20 चेंडू 20 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र नवीन बॅटर नितीन खवाटे. नितीन खवाटे एक पॉवरफुल फटके मारण्यामध्ये याची ओळख आहे. आडव्या बॅटने जोरदार फटके मारतो नितीन. जर्सी नंबर 44 नितीन खवाटे. तर मात्र सिंगल धाव घेतलेल्या पहिल्याच बॉलवरती नितीनच्या माध्यमातून. आता पुढचा बॉल सज्ज असेल तो रोहितसाठी. रोहितचा यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॅटची बाहेरची कडा घेऊन बॉल सिंगल साठी जातोय आणि ते एक धाव मिळेल. एका धाव धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होते ती 20. 5 षटक पूर्ण धावसंख्या ती 20. आता मात्र 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा कराव्या लागतील त्या 22. 18 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र मार्क्यू खेळाडू पुन्हा लेफ्ट हँड बॉलर नितीन सज्ज होतोय बॉलिंग मार्गवरती. छोटा पॉकेट बडा धमाका. लेफ्टी बॉलर नितीन मात्र आता सज्ज होतोय. नितीन टू रोहिश. एक महत्वाची ओव्हर, महत्वाचा षटक इथे मात्र हाताळला जात आहे नितीनच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होतीये. पंचांना आता मात्र हात उभे करावे लागतायत या बॉलवरती. आता मात्र सिंगल धाव इथे घेतली जाईल. या सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 21. आता मात्र 18 बॉल 21. यावेळेस मात्र कॅच सुटतीये. कॅच का मॅच. संभवतः सिंगल धाव येते
परंतु त्यांना सर्व खेळाडू मात्र आता अपील केले जाते. एक सोपा झेल इथं मात्र सुटला गेला. आता रोहितच्या माध्यमातून मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळते आहे. पंधरा. यावेळेस देखील नितीनचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु आता मात्र सिंगल धावेल. नितीन आता सिक्सर लगावायला जातोय ब्लॅक बोर्ड वरती. तर नितीनच्या माध्यमातून मात्र आता चांगली बॉलिंग इथे मात्र केली जातीये. आता मात्र रोहित स्ट्राईक वरती असेल. डॉट बॉल. आता मात्र 15 बॉल 19 धावा. बॅट आहे ना अंपायर्स. सिंगल धाव या बॉलवरती मात्र घेतली गेली. बॅटची इनसाइड एज लागून बॉल मात्र कव्हर दिशेने रोहितच्या हातामध्ये गेला व तिथे सिंगल पळून पूर्ण केली गेली. धावसंख्या आता मात्र होती ती 24. तर मात्र पुढचा बॉल नितीनचा. नितीन टू नितीन. बॉलर नितीन, बॅट्समन देखील नितीन. आता मात्र नितीन टू नितीन. पुढचा बॉल. यावेळेस काय बॉल आहे. व्हॉट अँड डिलिव्हरी. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आहे. पुन्हा आता डॉट बॉल येतोय नितीनच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. तर पुढचा बॉल. यावेळेस देखील सिंगल धाव घेतली गेली आहे आणि इथं मात्र सिंगल धावाने षटक संपते. ओव्हर संपते. नितीनची एकदा बॉलिंग आवडल्यास टाळ्या होऊन जातात मित्रांनो. नितीनसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली ओव्हर हाताळली गेली आहे. फक्त 4 धावा खर्च केल्या ओव्हरमध्ये. धावसंख्या होते 25. आता मात्र शेवटच्या 12 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 17 रन. 17 रन 12 बॉल. चालू असते. वगैरेच काय डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल. आता मात्र सिंगल धाव 1 रन. याबरोबर सिंगल येते. आता मात्र एक धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचेल ती. आता मात्र
डॉट बॉल. आता मात्र उर्वरित 9 बॉल आणि 16 रन. 9 बॉल्स मध्ये 16 रनची आवश्यकता. 9 बॉल 16. पुढचा बॉल. यावेळेस बॅकफूट पंच. बॉल जाईल 2 धावांसाठी. टुडी 2 धावा डिक्लेअर. आता मात्र या 2 धावांनी धावफलक वाढेल. धावसंख्या पोहोचते ती 28. आता मात्र 8 बॉल 14 धावा. 8 बॉल 14 रन. 14 रन 8 बॉल. रोहित बॅटिंग मारत सज्ज होतोय. रोहित साठी रोहित टू रोहिश. 8 बॉल 14 रन. तर मात्र पुढचा बॉल सज्ज असेल तो. यावेळेस देखील चांगला फटका मारला गेला, परंतु इथे सिंगल धाव घेतली जाते रोहितच्या माध्यमातून. रोहिश वैयक्तिक 20 बॉल खेळतोय व 18 धावा केल्यात रोहिशने. चांगली बॅटिंग केली, परंतु आता मात्र मॅच जिंकावी लागेल. यावेळेस मात्र नितीन मात्र बाद होतोय. नितीन मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु नितीन मात्र प्रेशर मध्ये आलाय व सिक्सर लगावायचा प्रयत्न केला गेला व विकेट मिळेल नितीनची. आता मात्र मामा आशिष पाटील उर्फ मामा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जर्सी नंबर 9. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा करायला लागतील त्या 13. 6 मध्ये 13. 13 मध्ये 6. अवघड नाहीये, सोपंही नाहीये. पाहूया मॅचचा निर्णय काय लागतो ते. थोड्याच वेळामध्ये मॅचचा निकाल लागेल. साऊंडचा आवाज जरा कमी करा. आवाज डीजे. शेवटची मॅच आहे. आता मात्र 6 बॉल आणि 13 रन. वरुण पाटील यांचा मात्र उत्साह आता वरुण पाटील यांचा आवाज माईक पेक्षा जास्त येतोय असं बोललं जात आहे बाहेरून. असा उत्साह, असा कॅप्टन, असा मार्गदर्शक नक्कीच संघामध्ये अपेक्षित आहे. तर मात्र सिंगल धाव घेतली जाते. सिंगलने मात्र आता आशिष बॅटिंग मार्ग सज्ज होतील. आकाश नांदीकर. आता मात्र सिक्सर मारण्याचा प्रयत्न केला जातोय आशिष पाटील यांच्या माध्यमातून, परंतु डगआउट मधल्या खेळाडूंना विनंती आहे, पाणी फक्त मागितल्यावर आणून द्यायचं आहे. 31. आता मात्र फक्त बॉल मात्र आउट ऑफ स्टेडियम, आउट ऑफ द पार्क. बॉल जातोय स्टेट विहीर बाहेर. तिथे मात्र जुना बॉल नाही.
सामना सुरू करा. तर आता मात्र बोनस वाचवण्यासाठी फक्त एक धाव करावी लागेल. वरून बॉल सर द्या. बॉल 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 प्लीज. बॉल जुना नाही, नवीन आता गेला बॉल. कमिटी जर कोण असेल तर जुना बॉल एखादा असेल तर द्या. जुना बॉल शिल्लक नाही आहे ते जुना बॉल द्या. नंतर बॉल थोडंसं मैदानाच्या बाहेरून आणावं लागेल. हॅलो. तर फिल्डिंग टीमसाठी आता मात्र एक सूचना असणार आहे. नवीन बॉल दिला गेला आहे. दिला. तर आता मात्र फक्त एक धाव केली तर बोनस वाचेल. फक्त एक धाव करावी लागेल. बोनस जर गुण आपल्याला द्यायचा नसेल पुढच्या टीमला तर सिंगल. आणि आता मात्र बोनस या मॅच मधून डिसमिस होईल. आता मात्र साधा सरळ सोपा विजय मात्र नोंदवला जाईल का ते पाहूया. आशिष पाटील यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा साकारतोय. त्यांची टीम देखील ते पूर्ण कार्यक्षम आहे. यावेळेस मात्र विकेट रोहितची मात्र विकेट जाते आहे. रोहित मात्र आता माघारी परततोय. स्टंप आउट होऊन विकेट जाते रोहितची. रोहित मात्र थोडासा नाराज असेल. धावसंख्या मात्र धाव फलकावर होते 31. तर आता लास्ट विकेट, शेवटचा बॉल, लास्ट विकेट, लास्ट मॅन राफा 22 जर्सी नंबर 22 सज्ज होत आहेत. एक बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच चांगली फाईट दिली गेली वकारबाग किंग्सच्या माध्यमातून. आता मात्र चांगला स्ट्रोक आहे. तिथे मात्र फिल्डर उपस्थित असेल आणि मात्र मॅच संपते. विजय 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 आणि विजय. वकारबाग किंग्स या सामन्यामध्ये विजयी घोषित केला जाईल. उर्वरित 9 रनने हा विजय साकारला जातोय. फक्त आणि फक्त 32 धावा केल्या गेल्या. तर मात्र पुढच्या मॅच मात्र खेळल्या जातील. वेळेची मात्र आता मर्यादा असणार आहे. अंपायर्स पुढील सामना चालू करा. हॅलो. पुढील सामना सुरू करा. मॅच अंपायर्स. हा, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय रोहित आरवाडे. रोहित आरवाडे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, सामनावीर, प्लेयर ऑफ द मॅच, संघाचा कॅप्टन, संघनायक रोहित आरवाडे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच ठरतोय. चला रोहित, आपण मंचावरती या. आपला यथोचित सन्मान केला जाईल मंचावरती उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या माध्यमातून. अंदाज नवतरे शॉपीच्या माध्यमातून एक खास आकर्षक भेट वस्तू गिफ्ट मिळेल आपल्याला. पुढील सामना सुरू करा. नवीन आहेत. अजून आपल्याला 3 सामने खेळायचे आहेत आज. पुढील सामना ताबडतोब सुरू करा. काय जुना बॉल नाही, जुने बॉल नाही, जुने संपलेत.
अंपायर्सना विनंती आहे पुढील सामना ताबडतोब सुरू करा. अभिनव पाटील सामना सुरू करा. अंपायर्सना सांगा.